आणि यानंतर वळूयात महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळातल्या एका महत्त्वाच्या अपडेटकडे। आमदार इद्रिस नायकवडी यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेतृत्वाकडून ही मागणी होतीये। राजीनामा देणार नाही असं पवित्रा इद्रिस नायकवडी यांनी घेतलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार आहेत इद्रिस नायकवडी आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच युवा संघटनेकडून राजीनामा देण्याची मागणी होते। मात्र आपण राजीनामा देणार नाही अशी भूमिका इद्रिस नायकवडी यांनी मांडली। या संदर्भात आणखी माहिती देत आहेत माझ्या सहकारी ज्योत्स्ना गंगणे। ज्योत्स्ना, नेमकं काय आहे? पक्षातनाच इद्रिस नायकवडी यांच्या राजीनाम्याची मागणी का होतीये? गेल्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं की पक्षाकडनं जी आक्रमक भूमिका किंवा पक्षांकडनं ज्या काही संघटनात्मक रचनेमध्ये जे काही एक सक्रिय भूमिका लागते त्या भूमिकेमध्ये इद्रिस नायकवडी यांचा सहसा सहभाग जो आहे तो दिसत नाही असं सूत्रांकडनं, राष्ट्रवादीच्याच काही बड्या नेत्यांकडनं ही माहिती मिळते। आणि त्यामुळेच राष्ट्रवादीचे युवा नेते जे आहेत ते खास करून इद्रिस नायकवडी यांच्यावरती नाराज असल्याची माहिती गेल्या काही दिवसांपासून मिळत होती। आणि त्याच अनुषंगाने अशी सुद्धा माहिती मिळते आहे की सुनेत्रा पवार यांचे OSD जे आहेत त्यांनी इद्रिस नायकवडी यांच्या राजीनाम्याचं एक पत्र जे आहे आणि इद्रिस नायकवडी यांनी त्यांच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा अशा प्रकारचा एक निरोप जो आहे तो इद्रिस नायकवडी यांच्या पक्ष कार्यालयात त्यांच्या चेंबरमध्ये जे आहे त्यांच्या ऑफिसमध्ये जे आहे तो निरोप दिलेला आहे। आणि त्यामुळेच इद्रिस नायकवडी जे आहेत ते थोडेसे अस्वस्थ झालेले आहेत। इतकंच नव्हे तर इद्रिस नायकवडी यांच्याशी बोलताना त्यांचं असं म्हणणं आहे की मला अशा कोणत्याही प्रकारचा निरोप आलेला नाही आहे। OSDचं येणं जाणं जे आहे ते आमच्याकडे असतंच, कारण पक्षाच्या आमच्या ज्या अध्यक्ष आहेत त्याच उपमुख्यमंत्री आहेत आणि पक्षाचं सर्व त्यांचे निरोप जे आहेत ते त्यांच्या खास माणसाकडे आमच्याकडे पाठवत असतात। आणि त्यामुळे असा कोणताही निरोप जो आहे तो इद्रिस नायकवडी यांना मिळाला नसल्याचं इद्रिस नायकवडी जरी म्हणत असेल तरी गेल्या काही दिवसांपासून खास करून पवार कुटुंबीय जे आहे ते इद्रिस नायकवडी यांच्यावरती नाराज असल्याचं कळतं आहे। कारण इद्रिस नायकवडी यांचा आपण बघितलं की अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर जे आहेत त्यावेळेस रोहित पवार मुंबईच्या पोलीस स्टेशन मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवण्यासाठी गेले होते। त्यावेळेस रोहित पवार यांच्यासोबत अमोल मिटकरी आणि इद्रिस नायकवडी हे दोन विधान परिषदेचे आमदार सुद्धा उपस्थित होते। त्यावेळेस अमोल मिटकरी यांनी त्यांची एक वेगळ्या प्रकारची भूमिका आणि एक पक्षाची जी भूमिका असेल ती असेल, पण मात्र त्यांनी त्यांची अजित पवार यांच्याविषयी असलेली भूमिका, त्यांच्या अपघाताविषयी असलेली भूमिका जी ती अमोल मिटकरी यांनी ठामपणे मांडली होती। मात्र इद्रिस नायकवडी यांनी कोणत्याच भूमिकेमध्ये मी तुम्हाला थोडंसं थांबवते ज्योत्स्ना। स्वतः आमदार इद्रिस नायकवडी आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार। नमस्कार। जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचते त्यानुसार पक्षातलेच काही नेते तुमच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहेत। काय नेमकी याच्या संदर्भातली सत्य परिस्थिती आहे? असा कोणताही प्रकार नाही आहे, असा कोणताही निरोप कुणी असं मला बोलले अशातला काहीच भाग नाही आहे। हे बाहेरच्या बाहेर उठवल्या जाणाऱ्या बातम्या आहेत। ओके। आणि वावड्या आहेत, यापेक्षा जास्त महत्व याचं नाहीये काय। म्हणजे असंही म्हटलं जातंय की पक्षातल्या काही गोष्टींच्या संदर्भात तुम्ही ठोस भूमिका घेत नाहीये, तुमच्या भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते। पक्षाच्या संदर्भात ज्या काही भूमिका घेतल्या जात आहेत, अजित पवार यांच्या निधनानंतर ज्या ठोस भूमिका घ्यायला हव्या होत्या त्या तुमच्याकडनं घेतल्या जात नाहीयेत, अशा प्रकारचे आरोप तुमच्यावर होत आहेत। नाही, आरोप करणारे कोण आहेत मला माहिती नाही, पण माझे अजून वरिष्ठ सर्व आमच्या पक्षातली मंडळी, नेते मंडळी आहेत, ते जर मी कुठं घेत नसेल तर त्यांनी मला तशी मार्गदर्शन दिली असती। पण अशातला काहीच प्रकार नाही। माझं काम अगदी व्यवस्थित नीटनेटकेपणानं चालू आहे पक्षांचं। बरं, आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी तुमचं काही बोलणं झालंय? तेही तुमच्यावर नाराज असल्याची अनेक चर्चा आहेत। नाही, ह्यात काही तथ्य नाही आहे। या बातम्यामध्ये मी सांगितलं ना की यात कोणताही जीव नाही आहे। आता कोणाला तरी एक मानसिक समाधान वाटत असेल अशा बातम्या, अशा वावड्या उठवल्यानंतर, अफवा उठवल्यानंतर, तर त्याला आपण काय करू शकतो? बरं, नायकवडी सर खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्राशी संवाद साधलात आणि तुमची प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल। इद्रिस नायकवडी विधान परिषदेचे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते। मात्र इद्रिस नायकवडी यांनी या सगळ्या आरोपांचं खंडन केले। माझं काम व्यवस्थित सुरू आहे, पक्ष नेतृत्व माझ्यावर कुठल्याही प्रकारे नाराज नाहीये आणि पक्ष नेतृत्वानं कुठलीही नाराजी माझ्याकडे व्यक्त केलेली नाहीये असं मत त्यांचं आहे।